नमस्कार. हाय फूड लवर्स. कुक विथ त्याच्यामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. दिवाळीची तयारी म्हटली की सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करतो ती म्हणजे शेव. सगळ्यांची अतिशय आवडती अशी शेव कशी करायची ते आज आपण बघणार आहोत. त्याच्यासाठी पहिल्यांदा चाळणी घेतली आहे, खाली एक बाऊल घेतलं आहे आणि आपण डाळीचं पीठ घेणार आहोत. तुम्ही विकतचं डाळीचं पीठ घेतलं तरी हरकत नाही, घरचं असेल तरी हरकत नाही. हे आपण 4 वाट्या पीठ घेणार आहोत. आणि काय करायचं ना, आपण कुठलेही पदार्थ करताना एकाच वाटीने करायचं. म्हणजे ज्या वाटीने पीठ घेतलं त्याच वाटीने पाणी घ्यायचं, त्याच वाटीने तेल घ्यायचं. म्हणजे मग आपले अंदाज चुकत नाही. आता हे 2 वाट्या झालं, मला वाटतं 2 वाट्या झालं. आता आपण अजून 2 वाट्या घेऊयात. शेव ही सगळ्यात सोपी आहे माहिती आहे का करायला. ॲक्च्युली चिवड्यापेक्षा शेव सोपी आहे. फक्त एकदा तुम्हाला त्याचं तंत्र जमलं की तुम्ही वर्षातनं अगदी 10 वेळेला पण शेव करू शकाल, हो की नाही. चला तर आपण सुरू करूया. आता हे मी 4 वाट्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे. बाजारामध्ये छान आता दिवाळीच्या सुमाराला तयार डाळीची पिठं मिळतात. म्हणजे बेसन मिळतं, ते पण घ्यायला हरकत नाही. ओके. आता मी हे 4 वाट्या डाळीचं पीठ आणि 2 चमचे मी तिखट घेतलं आहे बरं का. आमच्याकडे अशी छान मस्त तिखट झणझणीत शेव लागते. 2 चमचे तिखट आहे. अर्धा चमचा मी फक्त हळद घातली आहे आणि अर्धा चमचा मी हिंग घेतला आहे. हळद कमी घालायची कारण आपलं तिखटामुळे ऑलरेडी आपला छान कलर येणार आहे. हळद घातली की मग ती शेवने काळी दिसते आणि मग तेच थोडीशी अशी काळपट होते कारण आपण ती जरा खमंग आपण तळून घेतो की नाही. आणि हे सगळं छान आपण का बरं एकत्र करून चाळायचं की कुठे कुठे थोडेसे ना तिखटामध्ये म्हणा किंवा डाळीमध्ये काही राहत नाही ना, हे बघण्यासाठी आपण एकदा हे सगळं छान चाळून घ्यायचं. म्हणजे आपल्या सोऱ्यामध्ये कुठलीही गाठ ही येत नाही. आता त्याच्यामध्ये मी 1 चमचा मीठ घातलं आणि आपण ज्या वाटीने डाळीचं पीठ घेतलं त्याच वाटीने मी अर्धी वाटी व्यवस्थित तेल घेतलेलं आहे. हे गार तेल घालायचं आहे बरं का. आपण इतर पदार्थांना गरम मोहन घालतो, पण याच्यामध्ये गार तेल घालायचं. कारण एकदा काय झालं तुम्हाला गंमत सांगते मी. असं मी तेल घातलं गरम छान, आपण मोहन घालतो म्हणून गरम मोहन घातलं आणि मग झालं ना त्याचे सगळ्याचे. नंतर थोड्या वेळ मी ठेवलं तसंच आणि मग त्याचे सगळ्या गाठी झाल्या आणि मग ते आपल्याला ना कालवायला खूप प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे गार मोहन, गारच तेल घालायचं, गारच पाणी घालायचं. काहीही प्रॉब्लेम येत नाही. शेव एकदम छान कुरकुरीत, खुसखुशीत, खुटखुटीत तुम्हाला पाहिजे तशी छान शेव त्याच्यात येते. आता मी पहिल्यांदा थोडंसं आधी कालून घेते. आपण पाणी ना हळूहळू घालायचं. साधारण 4 वाट्या माझं हे पीठ आहे ना, तर साधारण 2.5 वाट्या आपल्याला पाणी लागेल. मी 2.5 वाट्या पाणी बाजूला काढून ठेवलं आहे. आपल्याला अंदाजाने आपण एक 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 घालायचं आहे. पहिल्यांदा 1-1.5 वाटी, मग परत थोडीशी असं करत करत साधारण आपण जे इतर पिठं भिजवतो की नाही आपण, समजा बटाटे वड्याचं वगैरे, त्याच्या इतकं पातळ अजिबात भिजवायचं नाही. त्याच्यापेक्षा घट्ट पाहिजे. एक तास हे पाहे त्याला ना अशी थोडीशी जीभ यायला पाहिजे. दिसते का? हां, तशी. आता हे आपण भिजवलेलं आहे. आता मी सोऱ्या घेतलेला आहे. हे सोऱ्याला मी आतनं तेल लावून घेते. म्हणजे ना मग त्याला जास्त नंतर चिकटत नाही आणि आपल्याला साफ करताना सोपं जातं. ही मी त्याच्यात चकती घेतलेली आहे. तुम्हाला किती बारीक किती जाड घ्यायची तितकी घ्यायची आणि आपल्याला व्यवस्थित टाकता यायला पाहिजे इतपत ते सैल पाहिजे आणि त्याचे गोळे आपण करताना गोळे खाली पडायला नको इतपत ते घट्ट पाहिजे. एक मोठा लांब दांडीचा मी चमचा घेतलेला आहे आणि ह्याच्याने आपण हे सगळं भरून घेणार आहोत. आता हे सगळं भरलं की आपण ते बंद करून घेऊ. आहे ना, लक्षात येते तुम्हाला. खूप सैलही नाही, खूप घट्टही नाही, असं ते आहे. हे माझं साधारण अर्धा किलो डाळीचं पीठ आहे असं आपण समजूयात. हे सगळं आता आपण व्यवस्थित हे करून घेतलेलं आहे. आता त्याच्यावर हे सोऱ्या आपण बंद करूयात आणि एकीकडे मी तेल तापायला ठेवलेलं आहे, रिफाईंड तेल. त्याच्यामध्ये आपण ही शेव तळून घेऊयात. हे पहा, तेलाला छान ताव आलेला आहे
जरा 6 इंच वरनं आपण ही शेव बाहेरून आत घालायची बरं का. आतून बाहेर नाही घालायची, बाहेरून आत घालायची. पहिल्यांदा त्याला भरपूर बुडबुडे येतात, भरपूर फेस येतो आणि तो फेस जेव्हा येतो त्यावेळेला थोडासा गॅस मोठा ठेवायचा आणि फेस कमी झाला की गॅस थोडासा मंद ठेवायचा. म्हणजे सगळं आपण मध्यम आचेवर केलं तरी हरकत नाही. आता तुम्हाला दिसत आहे ना, फेस एकदम कमी झालेला आहे. आता आपण थोडीशी हलवून घेऊयात आणि ती उलटी करूयात. झाली. इतकी सोपी आहे शेव, इतकी अक्षरशः अर्धा तासात 1 किलो शेव तुमची आरामात होईल, जर सगळं व्यवस्थित आपलं असेल तर. आता ही आपण काढून घेऊयात. जरा 1 मिनिट अजून ठेवूयात, म्हणजे इकडनंही चांगली होईल. आणि आता ही काढून घेऊयात. ही अशी छान व्यवस्थित त्याला 2-4 वेळेला हलवून सगळं तेल निथळू द्यायचं, म्हणजे शेव खूप तेल पिते असं होत नाही. आपण परत हे बाजूला ठेवूयात, अजून एक करून बघूयात. आहे ना, अशा पद्धतीने पहिल्यांदा त्याला फेस येतो, मग ते फेस कमी झाला की आपण ते उलटायचं. कधी कधी काय होतं, जर सैल झालं ना तर आपले भज्याच्या पिठासारखे गोळे पडतात बरं का खाली. मग लक्षात मग आपण मनात आपल्या लक्षात येतं की हे ना आपल्याला पीठ जरा सैल झालं आहे. मग त्याच्यात परत थोडंसं डाळीचं पीठ, तिखट, मीठ अंदाजाने घालायचं. आणि खूप घट्ट झालं तर मग आपल्याला ते दाबायला पण त्रास होतो. त्यामुळे इतकं पण घट्ट नको, आरामात पडलं पाहिजे, पण गोळे अजिबात यायला नकोत. आहे हे आपले दुसरी पण झालेली आहे. 4 वाट्यांमध्ये माझे साधारण एक विथभर डायमीटरचे 10 हे होतील. म्हणजे साधारण अर्धा किलो शेव होईल. अर्धा किलोला अर्धा किलो शेव साधारण होईल. त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त होईल, पण होईल अर्धा किलो. कारण त्याच्यात आपण दुसरं काहीच घालत नाही आहे ना, त्यामुळे बरोबर अर्धा किलोला अर्धा किलो शेव होते. आता अजून पण मी घालून दाखवते आहे. बस झाले. आता आपली शेव पूर्ण छान झालेली आहे. आता ही आपण गार झाली की एखाद्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये, स्टीलच्या डब्यात एखादी प्लॅस्टिकची पिशवी ठेवायची, त्याच्यात शेव ठेवायची आणि बंद करून टाकायचं. पूर्वी लोखंडाचे डबे होते, आता स्टीलच्या डब्यात हे पण भरून ठेवायचे. ओके. तुम्हाला माझा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या कॉमेंट्स खाली लिहायला विसरू नका. सोपी शेव तुम्हाला नक्कीच आवडेल आणि ही दिवाळी तुमची छान जाईल याची मला खात्री आहे. अन्नपूर्णा अन्नदाता सुखी भव.